संग्राम चौक इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ NCERT 11 चॅप्टर नंबर 8 सुरू केले आहोत. ह्याचा लेक्चर नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. तर आपण आता लेक्चर नंबर 2. तर आपल्यासमोर काय दिसते बघा, तर आपल्यासमोर एक इमेज आहे. तर सेलची डिस्कवरी, सेल कसे अस्तित्वात आले. तर काय होते की समोर जे सायंटिस्ट दिसालेत यांचं नाव आहे रॉबर्ट हुक. काय आहे? रॉबर्ट हुक. तर रॉबर्ट हुक यांनी सेलची डिस्कवर केली. रॉबर्ट हुक यांनी सेलची डिस्कवर केली आणि हा त्यांचा कंपाऊंड मायक्रोस्कोप. काय केलं? कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्यांनी स्वतः ग्लासच्या मदतीनं, जे ग्लासेस आहेत त्याच्या मदतीनं मायक्रोस्कोप तयार केला होता. आता पूर्वीचा मायक्रोस्कोप कसा होता? अशी एक होलो पाईप समजा, या दोन्ही होलला एक एक काय केलं? लेन्स जोडलं. इथे एक लेन्स जोडली असेल किंवा डबल असेल तर तो कंपाऊंडमधला. रॉबर्ट हुक यांचा जो काही मायक्रोस्कोप होता हा कंपाऊंड होता आणि अँटन ल्युकेनॉक यांचा सिंपल होता. तर काय झाले बघा की रॉबर्ट हुक यांनी काय केलं? सेलची डिस्कवर केली. तर कसा होता सेल बघूया. तर रॉबर्ट हुक, सेलची डिस्कवरी आहे रॉबर्ट हुक. तर रॉबर्ट हुक यांनी की मायक्रोस्कोपमध्ये बघितलं कॉर्क, सुबेरिन कॉर्क जे आहे हे प्लांटपासून मिळते. हे प्लांटचा जो भाग आहे त्याला कॉर्क म्हटलं जाते, साल म्हटलं जाते. जे काही कॉस्टली जे काही बॉटल्स असतात, समजा अल्कोहोल असेल तर त्याला जे काही वरचं बुच असते, जे स्ट्रॉ असते ते कॉर्कपासून असते. आणि या कॉर्कला त्याचा स्लाइस काढला. त्यांना माहीत होतं की कॉर्क हे प्लांट आहे आणि त्याचा स्लाइस काढून त्यांच्या मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर त्यांना असं होलो कंपार्टमेंटेशन पाहायला मिळालं. हे जे होलो कंपार्टमेंटेशन पाहायला मिळालं ह्यालाच तिने सेल शब्द वापरला. सेल मीन्स लिटल रूम. लॅटिनमध्ये म्हटलं जातं सेल या ठिकाणी लिटल रूम म्हटलं जातं किंवा होलो शब्द वापरला जातो. तर याचा अर्थ काय आलं? रॉबर्ट हुक यांनी तर काय आलं 1665, लक्षात ठेवा 1665 मध्ये, इन 1665 रॉबर्ट हुक examined a piece of cork मिसाल अंडर मायक्रोस्कोप अँड फाउंड. त्यांना काय दिसलं? हनीकोम सारखं मधमाशीचे जे पोळा आहे असं लिटल त्यांना होल दिसायला लागलं, कंपार्टमेंट दिसायला लागलं. आणि ह्यालाच त्यांनी काय म्हटलं? ही हॅव गेव सेल टर्म. आणि ह्यालाच त्यांनी सेल टर्म दिलं. म्हणजे रॉबर्ट हुकनी 1665 मध्ये की त्यांनी मायक्रोस्कोपमधून कॉर्क प्लांट आहे, प्लांटचं जे साल आहे त्याच्यामधून काय केलं? रबराचं जे काही म्हणते ना झाड, ते त्या स्लाईडमधून बघितलं तर त्यांना असं होलो कंपार्टेशन पाहायला मिळालं. आणि ह्यालाच त्यांनी सेल शब्द वापरला. सेल हा लॅटिन वर्ड्स आहे, लॅटिन, आणि याचा अर्थ आहे सेल मीन्स होलो स्पेस, पोकळ किंवा लिटल रूम. तर इथं समजलं की 1665 मध्ये सेलची डिस्कवरी झालेली आहे. आणि ही डिस्कवरी कोण केलं? रॉबर्ट हुक. पहिला MCQ आला. रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये सेलची डिस्कवरी केली. बघा त्यांना काय आलं की असं त्यांना होलो, हे असं त्याचं मधमाशाचं जे कंपाउंडेशन आहे असं त्यांना दिसायला लागलं, होलो आणि कोमसारखं. आणि ह्याला सेल शब्द वापरला. सेल म्हणजे स्मॉल रूम, काय म्हणूया होलो स्पेस किंवा स्मॉल रूम म्हणूया. हे लॅटिनमध्ये म्हटलं जाते, लॅटिन वर्ड्स आहे, बरोबर आहे. तर हा जो आहे रॉबर्ट हुक यांचा कंपाऊंड
मायक्रोस्कोप, हा आपल्याला दिसतोय रॉबर्ट हुकचा कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि इथं लेन्स लावून तिने काय केलं होतं, ऑब्झर्वेशन केलं. तर बघा, ही ॲक्च्युअल डिस्कवर. आता आम्हाला प्रश्न पडला की रॉबर्ट हुकने जो सेल पाहिला तो लिव्हिंग होता का डेड होता. ही ॲक्च्युअल डिस्कवर रॉबर्ट हुकने जी काही डिस्कवरी केली, जी शोध घेतला तो तर सुबेराईज सेल वॉल, नॉट लिव्हिंग सेल. पहिला प्रश्न तयार झाला. रॉबर्ट हुकने जे काही सेल पाहिला तो लिव्हिंग नव्हता, तो ॲक्च्युअली सेल वॉल होता, सुबेरेन सेल वॉल, नॉट लिव्हिंग. जे रॉबर्ट हुकने जे काही सेल पाहिला तो लिव्हिंग नव्हता. रॉबर्ट हुक पब्लिश हिज ऑब्झर्वेशन इन हिज बुक मायक्रोग्राफिया इन 1665. मायक्रोग्राफिया हे पुस्तक आहे रॉबर्ट हुक, आणि या बुकमध्ये त्यांनी त्यांचं ऑब्झर्वेशन सगळं पब्लिश केलं. रॉबर्ट हुक इंग्लिश बायोलॉजिस्ट. ही वॉज फर्स्ट यूज टर्म सेल, आणि पहिल्यांदा तिने सेल ही टर्म वापरली. सेल हे लॅटिन शब्द आहे, आणि सेलचा अर्थ काय आहे, काय सांगितलं मी, होलो स्पेस किंवा लिटल रूम. ओके, तर लॅटिन शब्द लक्षात ठेवा. लॅटिन जी लँग्वेज आहे ती मॅच्युअर आहे. मॅच्युअर म्हणजे ही आता वापरली जात नाही आहे, ह्यात नवीन शब्द नाही आहे. म्हणून बघा की सायंटिफिक नेमच्या वेळी सुद्धा लॅटिन शब्दाचा वापर केला होता. माहिती आहे तुम्हाला, फर्स्ट नेम जीनस, त्यानंतर स्पेसिस. याचा अर्थ लॅटिन शब्द म्हटला तर मागच्या टॉपिकमधलं काही आठवायची प्रयत्न केला पाहिजे किंवा आठवायला पाहिजेच. हिज इन्व्हेस्टिगेशन म्हणजे शोध, केप्ट इन फाउंडेशन ऑफ सायटोलॉजी. आता या ठिकाणी रॉबर्ट हुक यांचं जे काही शोध आहे हिथून सायटोलॉजी. आता सर म्हणणार सायटोलॉजी मीन्स स्टडी ऑफ सेल, सेलची जी स्टडी आहे याला सायटोलॉजी शब्द वापरला आपण. तर मला एक प्रश्न विचारा, फादर ऑफ सायटोलॉजी कोण सांगणार. लास्ट लेक्चरमध्ये होतं, लेक्चर नंबर 1, शोधून बघा. इन चॅप्टर, आता आपण काय करायचं ह्यामध्ये हेच बघायचं आहे की रॉबर्ट हुक यांचं जे बुक आहे, जे बुकचं पेज बघूया आपण. बघा काय दिसले, मायक्रोग्राफिया हे त्यांचं बुकचं फ्रंट पेज आहे. फ्रंट बघा, लंडन प्रिंटेडेड दिले बघा तुम्हाला. हां, तर इथं आहे बघा. तर मायक्रोग्राफिया, आता एक साधा MCQ असते की रॉबर्ट हुक जे आहे यांच्या बुकचं नाव काय आहे. तर नाव काय आहे, स्मॉल ग्राफिया, म्हणजे लिखाण काढणे किंवा स्केच काढणे, हां असं म्हणू आपण, मायक्रोग्राफिया. त्यानंतर आपल्या समोर कोण दिसते बघा. तर सर आम्हाला एक सायंटिस्ट दिसते, त्यांचं नाव आहे अँटन लुकेनहोक, फर्स्ट मॅन टू सी फ्री सेल. अँटन लुकेनहॉक यांनी प्रथम लिव्हिंग सेल पाहिलं. हे अँटन लुकेनहॉक हे काही सायंटिस्ट नव्हते, एक सामान्य व्यक्ती होते किंवा सामान्य घरामध्ये फॅमिलीमध्ये जन्मलेली व्यक्ती होती. यांचं स्वतःचं या ठिकाणी की जनरल स्टोअर, मेडिकल असं नाना प्रकारचं एक त्यांचं स्टोर होतं, दुकान होतं. आणि दुकानात बसून त्यांनी काय केलं की गिऱ्हाईक नसल्यामुळं की त्यांनी लेन्स डिस्कवर करायची, दुर्बीण म्हणतोय आपण, आणि त्या लेन्समधून ते सर्व आर्टिकलना पाहायचं. बरोबर आहे. आणि अशाच वेळी काय केलं, एकदा पाऊस पडत असताना पावसाचा जो रेन ड्रॉप आहे, या रेन ड्रॉपमधून पावसाचा रेन ड्रॉप जो आहे तो जमिनीला टेच झाल्यानंतर ते पावसाचा थेंब आहे तिने काय केलं, त्यांच्या मायक्रोस्कोपमध्ये बघितलं. अँटन लुकेनहॉकचा जो मायक्रोस्कोप होता तो सिंपल होता. काय होता, सिंपल मायक्रोस्कोप होता.
तर या मायक्रोस्कोपमध्ये बघितलं की पावसाचा जो थेंब आहे, जो ड्रॉप आहे, तर त्यांना काही मुवमेंट पाहायला मिळाली आत. आणि ही जी मुवमेंट आहे त्यानं पाहिल्यानंतर त्याने एक शब्द वापरला, वाईल्ड ॲनिमॅक्युलम. वाईल्ड ॲनिमॅक्युलम. अँटन ल्युकेनहॉक आणि रेन ड्रॉप जो जमिनीला टच झाला होता त्याचा ड्रॉप घेतला, त्यांच्या सिंपल मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर त्या पाण्याच्या थेंबामध्ये, रेन ड्रॉपमध्ये काही अशी मुवमेंट दिसायला लागली आणि त्याला शब्द वापरला त्यांनी, वाईल्ड ॲनिमॅक्युलम. ॲक्च्युली हे जो वाईल्ड क्युलम होता तोच होता बॅक्टेरिया. काय होता? बॅक्टेरिया. म्हणजे पहिल्यांदा जो लिव्हिंग सेल बघितला अँटन ल्युकेनहॉक तो होता बॅक्टेरिया. पण टर्म बॅक्टेरिया यांनी दिले नाही आहे. इन्हान्सबर्ग यांनी काय केलं, टर्म बॅक्टेरिया दिली. पण किमान एक लक्षात ठेवू शकते की रॉबर्ट हुकनं जो सेल पाहिला तो लिव्हिंग नव्हता, पण अँटन ल्युकेनहॉक यांनी जो सेल पाहिला तो लिव्हिंग होता, बॅक्टेरिया होता. पण बॅक्टेरिया टर्म त्यांनी दिली नाही आहे. बॅक्टेरिया इन्हान्सबर्ग त्यांना रॉड शेप बॅक्टेरिया दिसली होती, पण अँटन ल्युकेनहॉक यांनी वाईल्ड ॲनिमॅक्युलम शब्दाचा वापर केला. आता जर तुम्हाला एवढी स्टोरी अँटन ल्युकेनहॉकच्या बाबतीत समजली तर तुम्हाला एक प्रश्न विचारतील, हू डिस्कवर लिव्हिंग सेल? ऑप्शन आहे रॉबर्ट हुक, ऑप्शन आहे अँटन ल्युकेनहॉक. तुम्ही म्हणणार सर अँटन ल्युकेनहॉक यांनी फर्स्ट लिव्हिंग सेल पाहिला, तो होता बॅक्टेरिया, त्याला त्यांनी म्हटलं वाईल्ड ॲनिमॅक्युलम. ओके, थोडं पुढं जाऊया. तर बघा, तर त्यांनी अँटन ल्युकेनहॉकचं जे काही ऑब्झर्वेशन आहे बघा, यांनी काय केलं, वॉटर ड्रॉपमध्ये बघा ही दिसायला बघा, ही अशा प्रकारे त्यांना बॅक्टेरिया दिसली. पण बॅक्टेरिया त्याने टर्म दिली नाही आहे, काय इन्हान्सबर्गनं बॅक्टेरिया टर्म दिली. नंतर काय झालं पुढे बघूया आपण. बघा हे डिटेल आलं बघा. अँटन ल्युकेनहॉक काय दिले की अँटन ल्युकेनहॉक आहे, अँटन ऑन ल्युकेनहॉक इन 1665 फर्स्ट टाइम नोटीस, पहिल्यांदा बघितलं अ फ्री लिव्हिंग सेल. This living cell was bacteria discovered from rainwater of soil and named it wild ॲनिमॅक्युलम. म्हणजे अँटन ल्युकेनहॉक याने 1676 मध्ये की बघितलं की एक रेन ड्रॉप घेतला, जो पावसाचा थेंब जमिनीला टच झालेला. तर त्यांनी बघितलं, सर म्हणणं तुम्ही जमिनीला टच झाला असं का म्हणालाय? कारण सॉईलला टच झाल्याशिवाय की रेन ड्रॉप हा काय होत नाही, कंटॅमिनेटेड होत नाही आहे. पाण्याचा थेंब जो कापर्यंत जमिनीला टच होत नाही तो कापर्यंत तो प्युअर असतोय. पण ज्यावेळी तो टच झाला ना, तर त्यावेळी काय म्हणणार त्यांना की त्या रेनड्रॉपमध्ये, पावसाच्या थेंबामध्ये काहीतरी मुवमेंट पाहायला मिळाली आणि ही मुवमेंट होती बॅक्टेरिया. आणि प्रथम त्यांनी जो लिव्हिंग सेल बघितला तो होता बॅक्टेरिया, पण नाव मात्र त्यांनी काय दिलं, वाईल्ड ॲनिमॅक्युलम. त्यानंतर धिस वॉज द डिस्कवरी ऑफ लिव्हिंग सेल. अशा प्रकारे लिव्हिंग सेलची काय झाली, डिस्कवरी झाली किंवा शोध झाला. ल्युकेनहॉक वॉज रेसिडेंट इन हॉलंड. अँटन ल्युकेनहॉक कोणत्या देशाचे होते? काही वेळा क्वेश्चन विचारू शकतील. हॉलंड. ही ऑल्सो डिस्कवर. बघा अँटन ल्युकेनहॉक हे इथेपर्यंत थांबले नाही, त्यांनी त्यांच्या मायक्रोस्कोपमध्ये स्पर्मची डिस्कवर केली, एक पाहिला, RBC पाहिलं, प्रोटोझोआ पाहिलं. आता प्रोटोझोआ म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? अमेबा, पॅरामोशियम यांना प्रोटोझोआ म्हटलं. तर त्यांचं पुस्तकाचं नाव आहे द सिक्रेट ऑफ नेचर. अँटन ल्युकेनहॉक यांनी ही संपूर्ण माहिती आहे या बुकमध्ये लिहिलं. त्या बुकचं नाव आहे सिक्रेट ऑफ नेचर. आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो, रॉबर्ट हुक यांच्या बुकचं नाव काय आहे? कमेंट करा. रॉबर्ट हुक यांनी लिव्हिंग सेल पाहिले का नॉन लिव्हिंग हे सांगा. रॉबर्ट हुकने जो सेल पाहिला ते इयर कोणता आहे? एवढं तुम्हाला
मागच्या स्लाईडमधले समजायला पाहिजे. आता हे जे कंटेंट आहे ते नेक्स्टला विचारूया. आता आपण NCERTकडे जाऊया. एवढं झाल्यानंतर NCERT काय म्हणत्या, वेन यू लुक अराउंड, तुम्ही आसपास बघा तुमच्या, यू सी बोथ लिव्हिंग नॉन लिव्हिंग. तुमच्या आसपास जर बघितला तर तुम्हाला सजीव आणि निर्जीव दोनच वस्तू पाहायला मिळतात. यू मस्ट हॅव वंडर्ड, आस्क युअरसेल्फ, एक क्वेश्चन पडतोय, व्हॉट इज दॅट मेक ऑर्गॅनिझम लिव्हिंग. जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे कसा बनला असेल. व्हॉट इज दॅट अन ॲनिमल थिंग्स आहे, नॉट विच हॅव लिव्हिंग थिंग्स. बघा हे जरासं पुढे बघूया आपण. बघा ॲन्सर काय आहे बघा, द ॲन्सर ऑफ द प्रेझेन्स ऑफ द बेसिक युनिट ऑफ लाईफ, जो काही लिव्हिंग आहे, द सेल इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, द सेल इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे काही लिव्हिंग आहे यांची जी बॉडी आहे सेलपासून बनलेली आहे. तुम्हाला माहीत असेल सेल कसा बनला असते. समजा आपण ॲटम लेवल केला, ॲटम लेवल मॉलिक्यूल घेतला आपण, त्यानंतर सेल ऑर्गॅनल्स म्हणतोय, ऑर्गॅनल्स, त्यापासून सेल बनला, सेलपासून टिश्यूपासून ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टम, आणि ऑर्गन सिस्टमपासून बॉडी. तर अशा प्रकारे काय होणार की आपली बॉडी बनली जाते. तर ऑल ऑर्गॅनिझम, एक प्रश्न आहे की ऑल ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ सेल. सर्व जे ऑर्गॅनिझम आहेत लिव्हिंग आहेत ते सेलपासून बनल्यात. सम आर कंपोज्ड सिंगल, काही सिंगल सेलपासून बनल्यात, आर कॉल्ड युनिसेल्युलर, व्हाईल अदर इज कंपोज्ड ऑफ मेनी सेल कॉल्ड मल्टीसेल्युलर. एक NCERT काय सांगत्या की जे ऑर्गॅनिझम आहेत, जे लिव्हिंग आहेत, सर्वजण सेलपासून बनलेले आहेत. काही सिंगल सेलपासून बनलेले आहेत, म्हणजे अमिबा, पॅरामेशियम, यांना आपण युनिसेल ऑर्गॅनिझम म्हटलं, आणि काही मेनी सेल मल्टीसेल्युलर आपण त्यांना म्हटलेलं आहे. ओके, बघा. तर प्रश्न येतं व्हॉट इज अ सेल. सेल म्हणजे काय. पहिला सेल म्हणजे पेशी, याचा अर्थ काय आहे आपण पहिला समजून घेऊया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेल. तर सेल म्हणजे काय बघा, एक क्वेश्चन येतोय बघा, युनिसेल ऑर्गॅनिझम म्हणजे सिंगल सेल, कॅपेबल म्हणजे क्षमता आहे काय, एक सिंगल सेल जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये काय क्षमता आहे, इंडिपेंडंट, मी काय शब्द वापरला बघा, इंडिपेंडंट, स्वतंत्र, एक्झिस्टन्स, अस्तित्व. जो सिंगल सेल आहे त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे. बघा ही मी जो पॅरामेशियम काढलाय, हा पॅरामेशियम हा स्वतंत्र जीव म्हणून जगतोय, त्याचं अस्तित्व आहे अर्थवर, स्वतंत्र. परफॉर्मिंग इसेन्शियल म्हणजे आवश्यक, फंक्शन आपले. हा जो अमिबा आहे सिंगल सेल आहे, परंतु या सिंगल सेलमध्ये लाईफ प्रोसेससाठी जे काही लागणारे रिक्वायरमेंट आहेत हे पूर्ण करतोय, म्हणजे लोकोमोशन, डायजेशन, एक्सक्रेशन, रिप्रोडक्शन. पण सिंगल सेलमध्ये सेल डिव्हिजन हेच त्यांचं सिनोम म्हटलं जाते. रिप्रोडक्शनचं संपूर्ण ॲक्टिव्हिटी या एका सिंगल सेलमध्येच केली जाते. हा MCQ विचारते. एनीथिंग्स काय सांगितलं बघा, एनीथिंग्स लेस दॅन अ कम्प्लीट स्ट्रक्चर सेल डज नॉट इन्श्युअर इंडिपेंडेंट लिव्हिंग. तर सेलमध्ये एखादा जरी कंपोनंट कमी असेल तर तो इंडिपेंडेंट लिव्हिंग हा होऊ शकत नाही आहे, किंवा अस्तित्व तो पूर्ण करू शकत नाही आहे. ओके, हेन्स एक प्रश्न येते, सेल इज अ फंडामेंटल स्ट्रक्चर फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एक साधा प्रश्न आहे, कोणतेही MCQ बुक बघा तर तुम्हाला पहिल्यांदा दिसणार द सेल इज द स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. स्ट्रक्चरलचा अर्थ काहीतरी बनवतंय, फंक्शनल कार्य करतंय. बघा मगाशी जे पाहिले ना तेच बघा, अँटॉन वॉन ल्युकेनहोफ
फर्स्ट स्वा डिस्क्राइब लाईव्ह सेल, लाईव्ह जे लिव्हिंग सेल जो कोण पाहिला असेल तर एंटन डोकेनहॉफ. आता दुसरं एक नाव आहे रॉबर्ट ब्राऊन. रॉबर्ट हुक आणि रॉबर्ट ब्राऊन मध्ये गफलत आहे. रॉबर्ट हुक यांनी सेलची डिस्कवर केली, पण रॉबर्ट ब्राऊन डिस्कवर्ड न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे काय? केंद्र. मराठीमध्ये आपण म्हणतोय केंद्र. केंद्रकची डिस्कवरी कोण केली? तर रॉबर्ट ब्राऊन. इन्व्हेस्टिगेशन ऑफ मायक्रोस्कोप अँड इट्स इम्प्रूव्हमेंट लीड टू द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप रिव्हेलेटेड ऑल स्ट्रक्चर डिटेल टू सेल. बघा, तर बघा सुरुवातीला की रॉबर्ट हुक, एंटन ल्युकेनहॉक यांच्याकडे कंपाऊंड आणि सिंपल मायक्रोस्कोप होतं, परंतु ज्यावेळी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध झाला, नंतरच्या काळामध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप शोधल्यानंतर सेलच्या आत सेल कसं आहे, सेलचं स्ट्रक्चर काय आहे त्याचं डिटेल आम्हाला मिळालं. म्हणजे काय आलं नेक्स्टमध्ये. आता प्रश्न आला सेल थेरी. एनसीईआरटीने काय सांगितलं बघा, सेल थेरी. तर बघा 1838 मॅथ्यू सेल्डन, जर्मन आहेत, बोटनिस्ट म्हणजे काय करत असतील? प्लांटवर स्टडी करत असतील. एक्झाम लार्ज नंबर ऑफ, त्यांनी एक्झाम केलं, निरीक्षण केलं किंवा पाहणी केली म्हणून आपण, लार्ज नंबर ऑफ प्लांट अँड ऑब्झर्व दॅट ऑल प्लांट कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड ऑफ सेल विच फॉर्म अ टिश्यू ऑफ द प्लांट. तर 1838 मध्ये मॅथ्यू सेल्डन हे जर्मनचे आहेत, बोटनिस्ट होते. तिने हजारो प्लांटवर ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, तेव्हा त्यांना समजलं की सर्व जे प्लांट आहेत ते सेलपासून बनल्यात असं त्यांचं मत आहे. कारण सेलपासून पुढं काय बनतोय? टिश्यू बनतोय. तर बघा थोडंसं आपण मॅग्निफाय करून एक भाग बघूया. बघा, ॲट अबाउट सेम टाइम, त्याच वेळी थिरोर सॉन, दुसरं एक सायंटिस्ट होतं थिरोर सॉन, 1839. हे ब्रिटिश आहेत, ब्रिटिश झूलॉजिस्ट आहेत. झूलॉजिस्ट म्हणजे ते ॲनिमल सेलवर स्टडी करत असतील, ॲनिमलवर स्टडी करत असतील ना. थिरोर सॉन 1839 ब्रिटिश झूलॉजिस्ट स्टडी डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल सेल. त्यांनी डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल सेलवर स्टडी केलं आणि त्यांनी त्यांचा रिपोर्ट केला. सेल हॅड थिन आउटर लेअर, सेलला बाहेर एक लेअर आहे, थिन अशी लेअर आहे, विच टुडे नो, आज आपण तिला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतोय. काय म्हणतोय यालाच? प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन म्हणतोय. म्हणजे थेरोर सॉनचं या ठिकाणी ऑब्झर्वेशन वेगळं होतं. थेरोर सॉनने काय केलं? ॲनिमल सेलची ऑब्झर्वेशन केलं, तर त्यांना ॲनिमल सेलमध्ये सर्वात बाहेर थिन अशी लेअर होती, तिला आज आम्ही प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन म्हणतोय. बरोबर आहे. तर मॅथ्यू सेल्डनच्या बाबतीत काय होतं बघा, की मॅथ्यू सेल्डन यांनी काय केलं? मॅथ्यू सेल्डन जे होते यांनी प्लांटवर स्टडी केलं, तर त्यांनी म्हटलं की सर्व जे प्लांट आहेत ते सेलपासून बनल्यात. या दोघांचं त्यांनी थोडं कॉम्बिनेशन बघूया काय स्टडी केली. बघा, तर काय दिलंय? ही ऑल्सो कॉन्क्युलेटेड बेस्ड ऑन स्टडी प्लांट टिश्यू दॅट प्रेझेन्स सेल वॉल इज द युनिक कॅरेक्टर ऑफ प्लांट सेल. त्यानंतर बघितलं की प्लांटमध्ये काय आहे, तर सर्वात बाहेर त्यांना सेल वॉल दिसली. बरोबर आहे. मग आता हे काय केलं? ऑन द बेसिस ऑफ, दोघांनी मिळून स्वॉन प्रपोज्ड हायपोथिस, एक संभाव्य काढलं त्यांनी, हायपोथिसिस घेतलं की दॅट द बॉडी ऑफ ॲनिमल, प्लांट, ॲनिमल असू दे किंवा प्लांट असू दे, या दोघांची जी बॉडी आहे ती सेलपासून बनलेली आहे. पण तो फरक काय आहे की प्लांटमध्ये सर्वात बाहेर सेल वॉल आहे, पण ॲनिमलमध्ये सर्वात बाहेर काय आहे? सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही. परंतु एक समजलं, प्लांट असू दे किंवा ॲनिमल असू दे, दे कंपोज्ड ऑफ सेल, सर्वजण सेलपासून बनले आहेत किंवा सेलचं प्रोडक्ट. काय म्हटलंय? प्रोडक्ट ऑफ सेल. म्हणजे आता सेलपासून काय बनतात? टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन, ऑर्गनपासून
ऑर्गन सिस्टम असं म्हणत जाऊया पुढं. ओके, बघा थोडंसं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे सेल थेरीसाठी. फ्रेंच सायंटिस्ट डिट्रोचिट, एक सायंटिस्ट होतं डिट्रोचिट, गिव्ह आयडिया. आयडिया म्हणजे काय? कल्पना. कोणाचं नाव नाही आहे, मराठीमध्ये कल्पना म्हणतो आपण. आयडिया ऑफ सेल थेरी. आता एक प्रश्न विचारला जाते थोडासा, आयडिया ऑफ सेल थेरी. एखादी गोष्ट आपण करणार असेल तर कोणतं आपल्याला कल्पना देते, काहीतरी आयडिया देत आहे. तसंच की सेल थेरीचं जे क्रेडिट आहे ते कोणाला म्हणतोय? बरोबर आहे, सेल्डन आणि स्वान या दोघांनी सेल थेरी दिली, पण यांना आयडिया कोण दिली, कल्पना कोण सांगितली? तर डिट्रोचिट. डिट्रोचिटने काय दिलं? आयडिया ऑफ सेल थेरी काय दिलं बघा 1824. ही फर्स्ट टाइम इंडिकेट, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं टिश्यू आर मेड ऑफ युनिक सेल. जे काही टिश्यू आहेत एक विशिष्ट प्रकारच्या सेलपासून बनलेले आहेत. परंतु ही आयडियाचा वापर कोण केला? मॅथ्यू सेल्डन अँड थिओडोर स्वान. बट क्रेडिट फॉर फॉर्म्युलेटिंग सेल थेरी, पण सेल थेरीचे जे क्रेडिट आहे, श्रेय आहे, ते कोणाला गेलं? गिवन टू मॅथ्यू जॅकोब सेल्डन, हे त्याचं पूर्ण नाव आहे, अँड थिओडोर डी स्वान. मग 2 क्वेश्चन झालं. सेल थेरी कोण दिली? सेल्डन स्वान. सेल थेरीची आयडिया कोण दिली? डिट्रोचिट. सेल थेरी कधी दिली? 1839. 3 क्वेश्चन आले. काही वेळा काही पुस्तकमध्ये जर तुम्ही बुक आहे एररलेस, तर त्यामध्ये काही माहिती दिल्या तर सेल्डन कोणत्या देशाचे आहेत हे प्रश्न विचारला आहे. जर्मन आणि हे बॉटनिस्ट आहेत. स्वान कोणत्या देशाचे आहेत? ब्रिटिश झूलॉजिस्ट आहेत. तर हे त्यांचा फोटोग्राफ आहे, बघा जरा. तर एखादी जी व्यक्ती असत्या ती आज आपल्याला महान वाटत्या. बघा, ज्यावेळी आपण सेल थेरीचा विचार केलो तर या 2 व्यक्तीचं नाव येते. ज्यावेळी सेलची डिस्कवरी केलं तर रॉबर्ट हुक, काय होते? रॉबर्ट हुकचं या ठिकाणी नाव येते. बरोबर आहे. तर लिव्हिंग सेल म्हटलं तर अँटन ल्युकेनहॉफ काय येते. आणि तसंच सेल थेरी म्हटलं तर कोणाचं नाव आलं? M.J. सेल्डन अँड थिओडोर स्वान. तर बघा, अकॉर्डिंग टू सेल थेरी, आता सेल थेरीच्या नुसार काय सांगितलं? सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल थेरीवरून आम्हाला काय समजलं की त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की सेल जो आहे स्ट्रक्चरल, रचनात्मक, मराठीमध्ये रचनात्मक म्हटले, आणि फंक्शनल म्हणजे कार्यात्मक युनिट आहे ऑल लिव्हिंग. तर काय दिसाले बघा की आमच्याकडं सेल थेरी. थोडंसं आपण बघूया. रुडोल्फ विच्रो, हा प्रश्न बहुतेक 2020ला आला होता, नीट 2020मध्ये आला होता. रुडोल्फ विच्रो, ओमनी सेल्युला ई सेल्युला, हे स्टेटमेंट कोण दिलं? इथं आहे बघा, जरा मॅग्निफाय करून बघूया. 2020मध्ये बहुतेक हा विचारला होता. ओमनी सेल्युला ई सेल्युला हे स्टेटमेंट कोण दिलं? तर पहिला याचा अर्थ आहे ओमनी सेल्युला ई सेल्युला म्हणजे जी सेल थेरी होती, या सेल थेरीचा प्रॉब्लेम काय होतं मध्ये? काय सेल थेरीमध्ये सगळं कन्सेप्ट सांगितलं होतं, पण नवीन सेल कशी बनत्या याची माहिती दिली नव्हती. आणि हे कोण काम केलं? 1855मध्ये रुडोल्फ विच्रो त्यांनी सांगितलं जी काही सेल बनते नवीन, ही पुढे जी काही नवीन सेल बनत्या ही प्री एक्झिस्टिंग म्हणजे पूर्वीची ही ओल्ड सेल आहे की नाही, ह्यापासूनच बनत्यात. आणि ह्यालाच म्हटलं ओमनी सेल्युला ई सेल्युला शब्द वापरला. बघूया आपण. रुडोल्फ विच्रो 1855 एक्सटेंडेड सेल थेरी. आता प्रश्न विचारला बघा, एक्सटेंडेड सेल थेरी म्हणजे सेल थेरी मॅथ्यू सेल्डन आणि स्वानने दिली होती, बरोबर आहे, 1839ला दिली होती. पण त्याच्यामध्ये एक नवीन फ्युचर ॲड केलं, एक नवीन पॉईंट ॲड केला. कोण? रुडोल्फ विच्रो. ह्यालाच म्हटलं ते एक्सटेंड द सेल थेरी, किंवा सजेशन सांगितलं
किंवा ॲडिशनल फ्युचर सेल थेअरीमध्ये ॲड केलं. कुठलं? लिव्हिंग सेल अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग. जी काही नवीन सेल तुम्हाला बनायला दिसत्या ही कशी बनत्या? पूर्वीची जी ओल्ड आहे त्यापासूनच नवीन सेल बनत्या. ह्यालाच म्हणते उम्निसेल्युला ई सेल्युला. उम्निसेल्युला ई सेल्युला. इट इज ऑल्सो कॉल्ड काही वेळा लॉ ऑफ, काय म्हटले? लॉ ऑफ सेल लिंकेज म्हटलं जाते. धिस फॅक्ट एक्सपेरिमेंटली प्रूव्ह दॅट. आता हे जे काही पुढचं काम आहे ते लुईस पॅस्चरनं सांगितलं. कसं होते? समजा तुम्हाला वाटतंय की हे सेल आहे, ह्यापासून जी नवीन सेल जी बनत्या ती कशी बनत असेल? तर पूर्वीची जी ओल्ड आहे त्याला प्री एक्झिस्टिंग शब्द वापरला, हीच पुढं जाऊन काय करतात? नवीन सेल बनत्या. हे सांगितलं रुडोल्फ विचरो. आता नंतर हे जे डिटेल जे आहे ते कोण सांगितलं बघा? याच्यावर एक्सपेरिमेंट मात्र कोण केलं? लुईस पॅस्चर. लुईस पॅस्चर हे जे एक ग्रेट सायंटिस्ट आहे. त्यांनी 1832 मध्ये हा जो पॉईंट घेतला त्याने आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट केलं. ही एक्सपेरिमेंट स्वान नेक फ्लॅश, काय केलं? स्वान नेक फ्लॅश एक्सपेरिमेंट केलं अँड डिस्कार्ड अ बायोजेनेसिस हायपोथिसिस. तिने काय केलं? डिस्कार्ड अ बायोजेनिस हायपोथिसिस, ह्याला तिने काय केलं? डिस्कार्ड केलं. तर काय आलं बघा? ओम्निसेल्युला ई सेल्युला हे स्टेटमेंट कोण दिलं? रुडोल्फ विचरो. आणि ह्याच्या रिलेटेड काय असणार आहे की सेल थेअरीमध्ये ॲडिशनल फ्युचर कोण दिलं? रुडोल्फ विचरो. किंवा सेल थेअरीमध्ये एक्सटेंडेड द सेल थेअरी म्हटलं तरी सुद्धा आन्सर काय टाकायचं आहे? रुडोल्फ विचरो त्यांचं वाद. आता काय झालं? रुडोल्फ विचरो यांचं मत आहे की जी नवीन जी सेल बनत्या ती प्री एक्झिस्टिंग, पूर्वीची जी सेल आहे त्यातूनच ती बनली जाते असं म्हटलं जाते. आणि ह्यासाठी एक्सपेरिमेंट प्रूव्ह केलं लुईस पॅस्चर. तर लुईस पॅस्चरने काय केलं या ठिकाणी बघा की लुईस पॅस्चर परफॉर्म स्वान नेक फ्लॅश एक्सपेरिमेंट. काही वेळा विचारलं जातील लुईस पॅस्चरनं जे काही एक्सपेरिमेंट केलं, स्वान नेक म्हणजे हंसाचं जे काही मान आहे ना, नेक, असं स्वान नेक असं त्याने काय केलं? इन्स्ट्रुमेंट वापरलं होतं. ही परफॉर्म स्वान नेक फ्लॅश एक्सपेरिमेंट अँड डिस्कार्ड अबायोजेनिस. आता तुम्ही म्हणणार अबायोजेनिस म्हणजे काय? जीवन आपोआप बनते, जीवन आपोआप बनते, ह्याला अबायोजेनिसिस म्हणते. पण काय केलं की स्वान नेक फ्लॅश एक्सपेरिमेंट नंतर डिस्कार्ड म्हणजे कॅन्सल केलं. काय केलं? डिस्कार्ड करून टाकलं, नाकारलं अबायोजेनेसिस. तुम्ही म्हणणार सर अबायोजेनेसिस म्हणजे काय? की जीवन आपोआप बनते. म्हणजे काय होणार की आम्ही गहू ठेवलं आणि कापड ठेवलं तर 15 दिवसात उंदीर बनतोय, मातीमध्ये बेडूक आपोआप बनतोय, जीवन आपोआप बनतंय, ह्याला म्हणायचं अबायोजेनेसिस. आणि ह्याला कॅन्सल करण्यासाठी ही जी काही थिअरी होती त्याला कॅन्सल करण्यासाठी स्वान नेक फ्लॅश एक्सपेरिमेंट केलं. कोण? लुईस पॅस्चर. दिस हायपोसिस ओरिजिन ऑफ लाईफ 1665. आता काय झालं बघा? जे काही आम्हाला सुरुवातीला माहित होतं की जीवन आपोआप बनतंय असं नाही आहे, आज मात्र काय केलं? 1966 मध्ये. तर काय करूया आपण? सुरुवात करूया पुढं, कंटिन्यू. ओके बघा. तर काय केलं? डिस्प्रूव्ह म्हणजे कॅन्सल करणे. काय केलं? डिस्प्रूव्हिंग म्हणजे नाकारणे. काय म्हणा मराठीमध्ये एक शब्द वापरणे? नकार देणे, नाकारणे, नकार. यालाच काय म्हटलं आपण? नकार. तर काय ना, स्पॉन्टेनियस जनरेशन, जीवन आपोआप बनते, ही जी काही थिअरी होती ह्याला कॅन्सल कोण केलं बघा? तर काय दिले? 1868 फ्रान्सिस्को रेड्डी, इटालियन फिजिशियन, did experiment with flies and wild mouth jar containing meat. आता ह्यासाठी काय केलं? दुसरं फ्रान्सिस्को रेड्डी एक सायंटिस्ट होतं, त्यांचं नाव आहे रेड्डी. रेड्डीने एक्सपेरिमेंट केलं. काय केलं? एक मीठ आहे, मीठ म्हणजे मांसाचा तुकडा, मांस घेतलं, एकाला काय केलं? घट्ट टोपण लावलं, लीड, आणि एकाला कापड लावलं, कापडानं झाकलं.
आणि हिला काय टोपण लावलं लाकडाचं आणि एक ओपन ठेवलं. तर काय झालं की एकामध्ये जीवन तयार झालं पण बाकीच्या दोनमध्ये जीवन तयार झाले. बघा दिसत ना यात आळीबिळी बनाल्यात बघा, फ्लाईज बीज तयार झाल्या. आता काय झालं बघा की त्यानंतर बघा हे झालं, त्यानंतर पुढं हे जे एक्सपेरिमेंट केलं तर काय झालं बघा की ह्या एक्सपेरिमेंट नंतर काय प्रॉब्लेम होता की सायंटिस्टनी शंका घेतली की हे 3 जे मास आहेत हे मास तुम्ही जास्त गरम केलाय असं वाटायचं, हे जास्त गरम केलाय आणि कमी गरम आहे, थंड आहे असं म्हणूया. आणि थंड असल्यामुळं इथं जीवन झालं आणि इथं जीवन झालं नाही अशी शंका इतर सायंटिस्टनी काढली. त्यानंतर पुढचं सायंटिस्ट आलं बघा, हे आहेत बघा लुईस पॉस्चर. लुईस पॉस्चर यांनी स्वान नेक बघा हे काय, हे जे एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी काय केलं, स्वान नेक असं इन्स्ट्रुमेंट घेतलं. ह्यामुळे काय झालं की ह्यात त्यांनी मास ठेवला, मास पीस ठेवलं, मीठ ठेवलं. तर ह्या मीठला काय झालं, डायरेक्ट एअर येत नव्हती, एअर आली तरी हे डस्ट मायक्रोब ह्याला टच व्हायचे आणि इथं प्युअर एअर जात होते आणि त्यामुळे इथं जीवन बनलं नाही. त्यानंतर हिने काय केलं बघा, सेल थेरी बघा. त्यानंतर हिने काय केलं, ही स्वान नेस काय हे तोडली. हे काय केलं, इथनं तोडलं त्यांनी, म्हणजे आता काय केलं असं ओपन दिसायला लागलं. आणि ह्याच्या आत काय केलं, ही मास ठेवला, मीठ. आता काय होणार, जी एअर आहे ती डायरेक्ट आत आली आता आणि ह्या एअर बरोबर डस्ट, पोर, स्पोर डायरेक्ट आत आलेत आणि इथं हळूहळू जीवन बनलं. ओके, म्हणजे काय सांगितलं बघा, जीवन जे आहे ते काय होत नाही, आपोआप बनत नाही, प्री एक्झिस्टिंग पहिल्याचे आहे त्यातूनच बनलं जाते. तर काय दिलं बघा, आता थोडंसं पुढे जाऊया. ओके, सेल थेरी ॲज अंडरस्टूड टुडे. आज आपण सेल थेरीमध्ये काय काय दिलं, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रॉडक्ट. सेल थेरीमध्ये पहिलं स्टेटमेंट काय आहे की सर्व जे लिव्हिंग आहेत ते सेलपासून बनलेले आहेत किंवा सेलचे प्रॉडक्ट. ऑल सेल अराईज प्री एक्झिस्टिंग. अराईज म्हणजे निर्माण होणे, तयार होणे. प्री एक्झिस्टिंग म्हणजे ओल्ड आहे ते, जुनी. प्री एक्झिस्टिंग म्हणजे समजा हे सेल आहे, ह्याच्यापासून जे 2 सेल हे बनलेत ना, ही 2 सेल बनले 1 आणि 2, हे ह्या ओल्ड सेलपासून बनलेत, ह्याला म्हणतोय प्री एक्झिस्टिंग. तर काय दिले बघा पुढं, द मॉडर्न सेल थेरी इज कॉल्ड, आता मॉडर्न सेल थेरी इज कॉल्ड सेल प्रिन्सिपल. आता ह्यामध्ये काय काय दिले, इन्क्लुडेड फॉलोइंग पॉइंट, सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल इज द स्मॉलेस्ट युनिट इन विच लाईफ कॅन एक्झिस्ट इन. बघा स्मॉलेस्ट युनिट अमेबा सांगितलं तुम्हाला. ऑल लिव्हिंग बिंग मेड किंवा कंपोज्ड ऑफ सेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट घेऊया. ओके, नेक्स्ट पॉईंट घेऊया. चला ठीक आहे, तर एक पॉईंट आपण बघूया. ईच काय दिले बघा, ईच सेल कन्सिस्ट ऑफ, काय सांगितले, ईच सेल कन्सिस्ट ऑफ प्रोटोप्लाझ्मिक मास. ईच सेल कन्सिस्ट ऑफ प्रोटोप्लाझ्मिक मास कंटेनिंग न्यूक्लियस. मास म्हणजे वजन म्हणजे काय आहे, कंटेन न्यूक्लियस केंद्रक. सेल इज एबल टू मेंटेन व्हायटिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअलिटी. की जीवन काय नाही की एक स्वतंत्र जो आहे किती काळ जगणार हे कोण ठरवतंय, सेल. म्हणजे सेल हा सेल काय करतोय, एका इंडिव्हिज्युअल, एका व्यक्तीचं किंवा ऑर्गॅनिझम आहे त्याची लाईफ स्पॅन ठरवतोय. लाईफ स्पॅन, आयुष्यमान काय करतोय तो ठरवतोय. सांगितलं. ओके, सेल कॅन नॉट अराइज डी नोव्हो.
डी नोचा अर्थ की नाही सेल आपोआप बनली नाही आहे. काय आलंय सेल जी आहे ती काय येणार डी नो एक शब्द आलाय बघा डी नो म्हणजे आपोआप मराठीमध्ये आपोआप. पण इथे काय ना सेल आपोआप बनत नाही आहे बघा. सेल इज नॉट अराइज डी नो ऑलवेज अराइज प्री एक्झिस्टिंग. पूर्वीची जी ओल्ड सेल आहे यापासूनच सेल बनते असं त्यांचं मत आहे. ऑल काय दिले बघा ऑल प्रेझेंट डे सेल हॅव कॉमन ओरिजिन. जी सेल आहे ती कॉमन ओरिजिन निर्माण होताना एकाच पॉईंटमधून तयार होत्यात. बघा जसं आपण घेतलो ह्युमन बिंग फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट हा सिंगल सेल झाला आणि या झायगोटमध्ये डिवायडेशन होऊन अनेक सेल बनत झाले. याचा अर्थ सर्व सेल आहेत हे कॉमन ओरिजिन झायगोटमधूनच बनलेले आहेत. झायगोटमध्ये जो काही न्यूक्लियस आहे जो DNA आहे तो सगळे सेलमध्ये आहे. ओके. नो ऑर्गॅनिझम कॅन हॅव ॲक्टिव्हिटी विदाउट सेल. विदाउट सेल सेलशिवाय कोणताही ऑर्गॅनिझम त्याचं कार्य करणार नाही. बेसिकली सेल आर टोटीपोटन्स. बघा टोटीपोटन्सी एक शब्द राहूया आपण परत बघूया की टोटीपोटन्सी अनलेस अंटिल दे आर स्पेशलाइज्ड. बेसिकली जर तुम्ही बघितला की सेल आर टोटीपोटेन्सी अनलेस. आता टोटीपोटेन्सी हा शब्द प्लांटमध्ये असतोय. प्लांटमध्ये जो सोमॅटिक सेल आहे त्याला घेऊन तो संपूर्ण नवीन प्लांट बनवू शकतोय. ही जी क्षमता आहे त्याला टोटीपोटेन्सी आपल्याला म्हटलं जाते. परंतु ह्या ठिकाणी काय सांगितले इथे स्पेशलाइज्ड होत्यात. इथे सेल अ सेल कंटेन ऑल रिक्वायर इन्फॉर्मेशन फॉर जेनेटिक. सेलमध्ये काय आहे की जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे ती DNA स्वरूपात स्टोअर केलेली असते. याला आपण जेनेटिक मटेरियल म्हटलं जाते. ओके. आता याच्या पाठीमागे एक कारण आहे की व्हायरस. सेल थेरीचं अपवाद जो आहे तो व्हायरस आहे. एक्सेप्शन जे आहे अपवाद म्हटलं जाते. सेल थेरी जर्नलाइज इट हॅव मेनी एक्सेप्शन. अपवाद कोणते अपवाद आहेत सेल थेरीचं तर व्हायरस आहे. त्यानंतर म्युकर रायझोपोरा हे जे फंजाई आहे हे अपवाद आहेत. प्रोटोजोआ काय आहे सेल्युलर डिफरन्शिएटेड आहे हे अपवाद आहेत. पण किमान लक्षात ठेवा व्हायरस काय आहे की बॉडीच्या बाहेर असेल तर तो नॉन लिव्हिंग. बॉडीच्या बाहेर असेल तर नॉन लिव्हिंग आणि बॉडीच्या आत असेल तर त्याला काय म्हणणार आम्ही लिव्हिंग. आता कोरोना जो व्हायरस आहे तर काय होते बघा की नाकाला या ठिकाणी काय सांगितले मास्क लावा म्हटले. कारण जो बाहेर हा इनएक्टिव्हमध्ये आहे नॉन लिव्हिंग आहे पण तो आपल्या रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये आला तर तो मल्टिप्लाय होतो. म्हणून सेल थेरी हा हे सर्वात मोठं एक्सेप्शन आहे अपवाद आहे असं म्हटलं जाते. आता ही सिनोसायटिक जे आहे तुम्हाला मी परत सांगेल कारण का की फंजाईचा जो भाग आहे तो डिटेल आपण नंतर बघाईल. काय दिसाले बघा देर आर मेनी सेल विच डू नॉट हॅव ट्रू न्यूक्लियस. असे बरेचसे सेल आहेत की त्यांच्याकडे न्यूक्लियस नाही आहे. ट्रू म्हटले ट्रू. मॅमेनल सेल RBC आणि स्लीव ट्यूब. सेल आर लिव्हिंग विच आर विदाऊट म्हणजे नसणे. एक क्वेश्चन येईल RBC आणि प्लांटमध्ये स्लीव ट्यूबमध्ये न्यूक्लियस नाही. काय आहे न्यूक्लियस ॲब्सेंट नाही. हे एक MCQ म्हणून पाठ करून ठेवा. तर काही सेल असे आहेत की त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही म्हणजे हे सेल थेरीचं एक्सेप्शन झालं. हायली इन्व्हॉल्व ऑर्गॅनिझम कॅन शो दोज ॲक्टिव्हिटी आर नो फाउंड इन सेल. बघा आपण ह्युमन बिंग बोलू शकतोय पण सेल बोलताय काय नाही आहे. ह्युमन बिंग किंवा ॲनिमल सगळे आहेत मूव्ह करू शकतात पण एक इंडिव्हिज्युअल सेल
मूव्ह करू शकत नाही. बघा दिले काय सांगितले, मॅन कॅन स्पीक बट कॉन्स्टिट्यूट सेल, जी सेल आहे जी मॅनला बनवल्या ती स्पीक बोलू शकत नाही आहे. ओके, तर काय दिले, एक रिमेंबर पॉईंट आपल्याला समजला की व्हायरस आर द बिगेस्ट एक्सेप्शन ऑफ सेल थेअरी. सेल थेअरीचा सर्वात मोठा अपवाद जो आहे, अपवाद माहिती आहे ना, एक्सेप्शन जे आहे व्हायरस. कारण व्हायरस हा लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्ही कॅरेक्टरला शो करतोय. बरोबर आहे. तर हे जे व्हायरस आहे बघा, हा कोणता व्हायरस आहे, हा कोरोनाचा व्हायरस आहे. कोरोना हा हेपॅटिस बीचा आहे. इबोला व्हायरस हे बॅक्टेरियोफेग म्हणजे काय होणार, बॅक्टेरियावर इन्फेक्शन करणारा हा व्हायरस. इन्फ्लुएन्झा हे कॉमन कोल्डचा व्हायरस आहे. ॲडिनो व्हायरस जो आहे काय करतोय बघा, की हा जो ॲडिस मॉस्किटोज वगैरे आहे यांच्यामध्ये असतोय आणि डेंग्यूसाठी रिस्पॉन्सिबल आहे. लक्षात ठेवा, जे व्हायरल डिसीज आहेत ह्याच्यावर अँटीबायोटिक चालत नाही. अँटीबायोटिक म्हणतात ना, जे मेडिसिन म्हणते अँटीबायोटिक, हे व्हायरल डिसीजवर काय करते, काम करत नाही. आता हे सगळं समजलेलं आहे, थोडंसं वाचून बघूया. ऑन ओव्हरऑल द टाईप प्लांट सेल हॅज डिस्टिंक्ट सेल वॉल अँड इट हॅज अ आउटर बाउंड्री जस्ट विदिन इट इज द सेल मेम्ब्रेन. प्लांटमध्ये सर्वात बाहेर काय आहे की सेल वॉल आहे आणि त्याच्या आत सेल मेम्ब्रेन आहे. पण ॲनिमल सेल आहे, सेल पाहिजे, ते चुकलं आहे, ते काय पाहिजे, ॲनिमल सेल हॅव आउटर मेम्ब्रेन ॲज अ डिफायनिंग स्ट्रक्चर. म्हणजे सगळ्यात बाहेर काय आहे, आउटर मेम्ब्रेन आहे, ती सेल मेम्ब्रेन आहे. इनसाइड ईच सेलच्या आत डेन्सी मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर न्यूक्लियस. तर सेलच्या आत एक मध्ये तुम्हाला असं गोल असं स्ट्रक्चर दिसाले, त्याला न्यूक्लियस म्हटलंय. दिस न्यूक्लियस कंटेन क्रोमोझोम विच इन टर्न कंटेन जेनेटिक मटेरियल. ह्याच्यामध्ये काय जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA. सेल दॅट हॅव मेम्ब्रेन बाउंडेड न्यूक्लियस कॉल्ड यूकॅरियोटिक. यूकॅरियोटिक जे सेल आहे त्या सेलमध्ये न्यूक्लियसला स्वतःची मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, जी प्रोकॅरियोटिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. लॅक म्हणजे ॲब्सेंट इन प्रोकॅरियोटिक. तर काय दिलंय, इन बोथ प्रोकॅरियोटिक, प्रश्न बघा, प्रोकॅरियोटिक यूकॅरियोटिक सेल सेमी फ्लुइड. प्रोकॅरियोटिक सेल असू दे किंवा यूकॅरियोटिक सेल असू दे, त्याच्या आत एक सेमी फ्लुइड आहे, मॅट्रिक्स आहे, त्याला म्हटलं सायटोप्लाझम. ऑक्युपाय द व्हॅल्यूम ऑफ द सेल. सेलच्या आत काय आहे, जे काही फ्लुइड दिसाले, मॅट्रिक्स फ्लुइड दिसाले, सायटोप्लाझम म्हटलं. आणि सेलचा बराचसा भाग त्यानं व्यापलेला आहे. द सायटोप्लाझम इज द मेन एरेना ऑफ सेल्युलर ॲक्टिव्हिटी बोथ प्लांट अँड ॲनिमल. इथे एक शब्द आलाय एरेना, की सेलच्यात आपण म्हणतोय की मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी होत्या. तुम्ही म्हटला होता की लिव्हिंगचं डिफाईन कॅरेक्टरिस्टिक आहे मेटाबॉलिझम. काय म्हटलंय, मेटाबॉलिझम. ही मेटाबॉलिझम म्हणजे काय, चयापचय असं म्हटलं जाते. की सेलच्यात जर तुम्ही बघितला तर आम्ही ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, गोल्जी बॉडी काही केमिकल बनवत आहे, क्लोरोप्लास्ट काही ATPs तयार करत आहे, हे सर्वजण कामं करत असतात. आणि ह्याला म्हटलं एरना. म्हणजे सायटोप्लाझमच्या आत जे काय आहे, प्लांट किंवा ॲनिमल दोन्हीच्या आत सायटोप्लाझममध्ये मेटाबॉलिक रिॲक्शन होत असतात. व्हेरियस केमिकल रिॲक्शन ऑकर इन कीप द सेल. आणि हे जे काही मेटाबॉलिझम आहे म्हणूनच ती सेल लिव्हिंग आहे असं म्हटलं जाते. त्या सेलला लिव्हिंग स्टेट स्वरूपात ठेवण्याचं काम करत आहे. त्यानंतर काय दिसलं बघा, बिसाइड न्यूक्लियस ऑफ यूकॅरियोटिक सेल. बघा तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले की प्रोकॅरियोटिक सेल कसा आहे आणि यूकॅरियोटिक सेल कसा आहे. तर काय आहे की न्यूक्लियस ऑफ यूकॅरियोटिक सेल हॅव आउटर मेम्ब्रेन बाउंडेड काय आहे डिस्टिंक्ट स्ट्रक्चर कॉल्ड ऑर्गोनलस म्हणजे पेशी अंगके.
मराठी में अंगके, बरोबर आहे. मग कुठले कुठले आहेत बघा, ER इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी बॉडी कॉम्प्लेक्स, लायझोझोम, माइटोकॉन्ड्रिया, मायक्रोट्युब्यूल, व्हॅक्यूल, हे सर्व युकॅरियोटिक सेलमध्ये सेल ऑर्गनल्स आम्हाला पाहायला मिळतात. पण तो प्रोकॅरियोटिक सेल लॅक अब्सेंट, लॅक म्हणजे अब्सेंट मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गनल्स, स्वतःचं मेम्ब्रेन असणारे ऑर्गनल्स प्रोकॅरियोटिक मध्ये अब्सेंट आहेत नाही. सर तुम्ही म्हणणार रायबोझोम तर आहे, पण रायबोझोम जो आहे, जो प्रोकॅरियोटिक मध्ये 70S आहे, त्याला स्वतःची मेम्ब्रेन नाही आहे. म्हणजे मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गनल्स फक्त आम्हाला युकॅरियोटिक मध्ये पाहायला मिळतात, जे प्रोकॅरियोटिक मध्ये नाही. हा MCQ आहे. बघा, जर समजा आपण हा प्रोकॅरियोटिक घेतला, आपण काय केलं, टिपिकल बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक घेतला, तर बघा ह्याच्या आत काय दिसायला बघा तुम्हाला, हा जो रायबोझोम आहे हा एकच सेल ऑर्गनल्स आहे 70S, आणि 70S कसा बनलाय, 30S + 50 सब युनिट आहे, ऑप्शंट आहे. तुम्ही म्हणा 30 + 50 म्हणजे 80 यायला पाहिजे, पण असं नाही आहे, हे कॉप्शंट विचारलं जाते. 70S जो रायबोझोम आहे तो प्रोकॅरियोटिकमध्ये आहे, पण याला मेम्ब्रेन नाही आहे. बघा बाहेर काय आहे, सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. हां, आणि बॅक्टेरियामध्ये जर विचार केला तर सेल वॉलच्या बाहेर तुम्हाला कॅप्सूल पाहायला मिळते, त्याला ग्लायकोकॅलेक्स म्हटलं जाते. ग्लायकोकॅलेक्स हे कॅप्सूलचं जर थिक असेल तर कॅप्सूल म्हणायचं, थिन असेल तर स्लाइम लेअर. बघूया आपण हे परत नंतर आपण याचा विचार करूया. आणि बॅक्टेरियामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्लाझमिड, आणि याचा वापर आपण जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये करणार. 12 मध्ये आहे बघा, जेनेटिक इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्हाला प्रोकॅरियोटिक म्हटलं की इतकं गोष्टी माहिती असणे गरजेचं आहे. आता हा काय आहे बघा, हा कोणता सेल आहे, कोण सांगणार मला सांगा की. एक प्लांट सेल आहे का ॲनिमल सेल आहे? सेल वॉल असेल तर प्लांट म्हणा, डायरेक्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसाल्या म्हणजे हा काय असणार, ॲनिमल सेल. ॲनिमल सेल तर काय दिसाले बघा, ॲनिमल सेल दिसाले तुम्हाला. हां, बघा आपण हा न्यूक्लियस आहे, इंडोप्लाझ्मिक रियार न्यूक्लियस आहे. रायबोझोम प्रोकॅरियोटिकमध्ये 80S रायबोझोम आहे. मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रियाचा संबंध सेल्युलर रिस्पायरेशनसाठी होणार आहे. गॉल्जी बॉडी प्रोसेसिंग केलं जातं आहे. हा कोणता सेल आहे बघा, तर हा प्लांट सेल आहे. प्लांट सेल आहे, तर नावच दिले प्लांट सेल म्हणून. तर जर ओळखायचं असेल तर सर्वात बाहेर काय असणार, त्याच्याकडं सेल वॉल दिसतंय का बघा, इथे लिहिले बघा सेल वॉल. ॲनिमल सेल आताच बघितले आपण, परत बघायची काही गरज नाही आहे, तरी सुद्धा बघा आहे. तर अशा प्रकारचं आहे बघा, हे जे स्केच आहे आपल्याला लेबलिंग करणं सोपं जाऊ शकते. ओके, बघा तर लास्ट स्लाइड असले बहुतेक. रायबोझोम आर नॉन मेम्ब्रेन बाउंडेड, सरळ सरळ सांगितलं बघा, रायबोझोम असा आहे की त्याला स्वतःची मेम्ब्रेन नाही. फाउंड इन सेल बोथ युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक. मग तुम्हाला असा प्रश्न विचारणार, असा कोणता सेल ऑर्गनस आहे जो प्रोकॅरियोटिक मध्ये पण आहे युकॅरियोटिक मध्ये पण आहे? तो आहे रायबोझोम. रायबो बरोबर आहे, झोम बॉडी. तर रायबोझोम तुम्हाला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोन्हीमध्ये पाहायला मिळतोय. असा प्रश्न विचारतील. विदिन सेल रायबोझोम आर फाउंड नॉट ओनली सायटोप्लाझम. रायबोझोम फक्त सायटोप्लाझम आहे असं नाही आहे, बट आल्सो विदिन टू आहे, टू सेल ऑर्गनल्स. 2 सेल ऑर्गनल्स आहेत, कोण? क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया. या क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियाच्या आत तुम्हाला 70S रायबोझोम पाहायला मिळते. 70S रायबोझोम पाहायला मिळते. तुम्हाला प्रश्न विचारतील युकॅरियोटिक मध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? मायटोकॉन्ड्रिया.
प्लांट असेल तर क्लोरोप्लास्ट. आणि मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट हे प्रोकॅरियोटिक समान आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये 70S रायबोझोम आहे. याचा अर्थ प्रोकॅरियोटिकमध्ये सुद्धा 70S रायबोझोम आहे. परंतु युकॅरियोटिक मधला जो सेल ऑर्गॅनलस आहे, पेशी अंगके आहे, याच्यामध्ये 70S रायबोझोम आहे. कोण? मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट. असं लक्षात ठेवावं लागणार आहे. ॲनिमल सेल कंटेन अनादर नॉन नॉन पाहिजे होतं, नॉन मेम्ब्रेन बाउंडेड. ॲनिमल सेलमध्ये अनेक ऑर्गनस असा आहे त्याला स्वतःची मेम्ब्रेन नाही आहे. त्याचं नाव आहे सेंट्रोझोम, विच हेल्प इन सेल डिव्हिजन. ठीक आहे, आपण पुढे बघूया. तर काय काय दिलं बघा, थोडंसं पॉईंट आम्हाला समजलं. जॅकब होतं, जॅकब हेल्डाने, स्पेलिंग चुकले, हेल्डाने वॉज इंग्लिश सायंटिस्ट, वर्कड ओरिजिन ऑफ लाईफ, सेटल इन इंडिया. ओपेरॉन रशियन सायंटिस्ट, ॲटम मॉलिक्यूल ऑर्गॅनलस सेल असं बनलं जाते. पायोनियर ऑफ मायक्रोस्कोप कोण आहे? हुक, रॉबर्ट हुक म्हटलं जाते. तर इथं आपला या ठिकाणी हा लेक्चर काय होतोय, कंप्लीट होतोय. तर सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 2 काय आला इथं आपला कंप्लीट झाला. ओके, बाय.